नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेच्या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे। शिक्षक भरती प्रक्रियेत कोणते माध्यम आपल्याला निवडायचे आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तर माध्यम निवडताना कोणत्या चुका टाळायच्या आहे हे आपण बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी लक्षात ठेवा की तुमचे 10वीचे माध्यम आणि डी.एड. बी.एडचे माध्यम खूप महत्त्वाचे असते। जर दोन्ही शिक्षण एकाच माध्यमातून झाले असेल तर कोणतीही अडचण येत नाही। पण लक्षात ठेवा, जर 10वी आणि बी.एड. डी.एडचे माध्यम वेगवेगळे असेल तर बहुतेक वेळा 10वीचे माध्यम ग्राह्य धरले जाते। म्हणून फॉर्म भरताना चुकीचे माध्यम निवडू नका। बहुतेक वेळा भरती प्रक्रियेत 10वीचे माध्यम ग्राह्य धरले जाते, त्यानुसार तुमची निवड होते। अनेक उमेदवारांच्या बी.एड. मार्कशीटवर माध्यम नमूद असते। अशा वेळी कॉलेजकडून अधिकृत प्रमाणपत्र घेणे आवश्यक ठरू शकते। फॉर्म भरताना ही गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अडचण येऊ शकते। फक्त इंग्रजी विषयातून परीक्षा दिली म्हणून इंग्रजी माध्यम निवडणे चुकीचे ठरू शकते। तुम्ही फक्त इंग्रजी विषयातून परीक्षा दिली म्हणून तुम्ही इंग्रजी माध्यमाचे नाही। तुमचे 10वी आणि डी.एड. बी.एडचे मूळ शिक्षण ज्या माध्यमातून झाले तेच माध्यम निवडायला पाहिजे। अशी चूक झाल्यास तुम्हाला डी.व्हीच्या वेळी प्रॉब्लेम येऊ शकते आणि उमेदवारी धोक्यात येऊ शकते। तर हे अत्यंत गरजेचे आहे की ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टी.ई.टी. परीक्षेचे माध्यम आणि बी.एडचे मेथड यांचा शिक्षक भरतीतील माध्यम निवडीशी थेट संबंध नसतो। म्हणून मित्रांनो, फॉर्म भरताना प्रत्येक माहिती काळजीपूर्वक तपासा, कारण एक छोटी चूक देखील तुमची निवड थांबवू शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमचे एक छोटे पाऊल आम्हाला खूप मोठी प्रेरणा देते। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। ही माहिती इतर उमेदवारांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये। धन्यवाद।